फायनली आम्ही पोचलो कोकणात, पण क्रिशाला घेऊन आल्यामुळे मला हे खूप महागात पडलं. असं मी का म्हणते सांगतेच. हा समुद्र बघा किती मोठा आहे. हा समुद्र ना दिव्याघरचा आहे आणि खरंच खूप मोठा समुद्र होता आणि इथे लाटा वगैरे तर चालूच होते यायच्या. आणि मग लगेच इथे आम्ही बसमधून उतरलो आणि डायरेक्ट बीचवरती आलो. आता इथे सर्वजण एन्जॉय करत होते, मग मीही क्रिशाला घेऊन आले होते. आता मला वाटलं होतं क्रिशा पहिल्यांदा रडेल, पण काही नाही, ती खूप छान एन्जॉय करत होती. आणि नंतर मग लाटा वगैरे आल्या तर अजून छान वाटत होतं. मग माझ्या लक्षात आलं की चला क्रिशाचं पहिल्यांदाच बीचवरती आले तर तिचं फर्स्ट बीच एक्सपिरियन्स रेकॉर्ड करूया, म्हणून तिला चालायला लावले. तर ती बघा किती छान अशी चालते. आणि मला तिला वाटत असेल की आई मला रोज पाणी खेळू नको म्हणून ओरडते आणि आज मला पाण्यामध्ये चाल म्हणते, खेळ म्हणते. आणि तिला खरंच खूप आश्चर्य वाटत होतं इतकं साधं पाणी बघून आणि खूप छान एन्जॉय करत होती ती. आणि नंतर मग मी काय केलं, तिला समुद्राच्या कडेला इथे बसवलं माती खेळायला. आणि हेच मला खूप महागात पडलं, कारण ती परत नंतर त्यातनं उठायलाच तयार नाही आणि मलाच म्हणायची मम्मी बस इथं बस. आणि मला तिथेच बसवून घेतलं आणि मग मला काय तिथून हालताच येत नव्हतं आणि मला पाण्यामध्येही जास्त जाता आलं नाही नंतर, मग कारण ती मला जाऊच देत नव्हती, मग रडायला चालू करत होती. मग म्हणलं जाऊ द्या, तिच्याही आनंदामध्येच आपण आपला आनंद मानूया आणि तिच्यासोबतच खेळत बसले. आणि खरंच लहान मुलं खेळत असले तरीच आपल्याला समाधान वाटतं, मग ते रडण्यापेक्षा तर बरंच आहे म्हणलं. मग लगेच छान छान असे फोटो काढले क्रिशाचे माझे. तर चला मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.